हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण बघणार आहोत की बँक निफ्टीच्या मध्ये जो स्विंग लो ब्रेक झालेला राईट, स्पेसिफिकली त्यामध्ये आपण कशा ज्या त्या ट्रेड्स बनवल्या होत्या किंवा ओव्हरऑल तो जो मोमेंटम आहे तो आपण कसा आयडेंटिफाय केला होता. ओके, सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका डेटा पॉईंटबद्दल बघणार आहोत ज्याचं नाव आहे ऑर्डर बुक डेटा पॉईंट. ओके, सो ऑर्डर बुक फर्स्टली आहे काय ते आपण समजूया. त्याच्यानंतर जो आहे तर त्याच्या ओव्हरऑल ट्रेड सेटअपबद्दल समजून घेऊया की व्हॉट इज ऑर्डर बुक, ॲक्च्युअल हा डेटा पॉईंट वर्क करतो आणि कसा करतो, त्याच्यावरती स्पेसिफिकली ट्रेड सेटअप काय बनवला पाहिजे. ओके, जास्त डिटेलमध्ये नाही घेत कारण आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये हा कन्सेप्ट कव्हर करतो, बट स्टील आपण हे फ्रिक्वेंटली व्हिडिओज का बनवतोय कारण काही लोकांना स्पेसिफिकली रिव्हिजन किंवा स्पेसिफिकली त्या गोष्टी पुन्हा समजायच्या असतात राईट. सो दॅट इज अ थिंग की हा डेटा पॉईंट कसा वर्क करतो ते आपण बघूया. ओके, सो फर्स्टली आपण डिस्कस करूया, एकच मिनिट. ओके, सो फर्स्टली आपण डिस्कस करूया ऑर्डर बुक आहे काय. ओके, सो ऑर्डर बुकच्या आधी पण ना देर आर टू डेटा पॉईंट जे एक्झिस्ट करतात मार्केटमध्ये, ज्याला मी स्पेसिफिकली म्हणू शकतो की एकच मिनिट आहे थोडं. हां, ओके, सो ऑर्डर बुकच्या आधी पण देर आर टू डेटा पॉईंट एक्झिस्ट करतात. एक असतो रिटेल वेंडर डेटा पॉईंट. ओके, सो रिटेल वेंडर डेटा पॉईंट काय असतं. रिटेल वेंडर डेटा पॉईंट मीन्स की स्पेसिफिकली जर तुम्ही ब्रोकर्स जे फ्रिक्वेंटली तुम्ही यूज करतायत किंवा जे काही नवीन ब्रोकर्स मार्केटमध्ये येतात बघा, ते पण सध्या अनालिसिस प्रोव्हाइड करायला सुरुवात करतात राईट. सो दीज आर द रिटेल वेंडर डेटा पॉईंट्स दे यूज करतात. ओके, सो जर तुम्ही ब्रोकर्सची अप्रोच केला तर तुम्हाला पण तो एक सबस्क्रिप्शन बेस्डवरती डेटा पॉईंट देऊन टाकेल जो तुम्ही इझिली एक्सेलमध्ये पण त्याच्यावरती रिसर्च करू शकता. ओके, विच इज अ रिटेल वेंडर डेटा पॉईंट. सेकंड जो असतो तो असतो ऑर्डर फ्लो डेटा पॉईंट. ओके, सो ऑर्डर फ्लो डेटा पॉईंट काय असतो. ऑर्डर फ्लो डेटा पॉईंट इज अ डेटा पॉईंट जिथे ना आपल्याला स्पेसिफिकली सगळे जे ऑर्डर्स असतात ते कंबाईन फॉर्ममध्ये मिळतात. ओके, मग तिकडे तुम्हाला मार्केट ऑर्डर्स पण मिळतील, IOC ऑर्डर पण मिळतील, DQ ऑर्डर्स पण मिळतील, त्याच्यानंतर स्पेसिफिकली म्हणजे स्टॉप लॉस ऑर्डर, सगळ्या डेटा पॉईंटचे कंबाईन ऑर्डर्स असतात. ओके, सो ऑर्डर फ्लोमध्ये येतो. सो ऑर्डर फ्लो डेटा पॉईंट आहे खूप चांगला डेटा पॉईंट, बट त्याच्यामध्ये एक बॅरियर आहे की ज्यात आपण सॅग्रिगेट नाही करू शकत की ॲक्च्युअल मार्केट ऑर्डर्स किती आहेत, ॲक्च्युअल लिमिट ऑर्डर्स किती आहेत, आणि दॅट इज अ थिंग. ओके, सो सॅग्रिगेशन इज अ पार्ट जो मिसिंग आहे तिकडे. नंतर तो थर्ड लेवल ऑफ डेटा पॉईंट जो आहे ऑर्डर बुक डेटा पॉईंट, जो आता आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो ऑर्डर बुक आहे तरी काय. ऑर्डर बुक मीन्स की तुम्हाला रिअल टाईम मार्केट ऑर्डर्स डेटा पॉईंट प्रोव्हाइड करतो. सो पहिला ह्याचा पॉईंट येतो की हा रिअल टाईम आहे, तुम्हाला हा रिअल टाईम चार्टवरतीच मिळतो. सेकंड ह्याचा बेनिफिट आहे की तुम्हाला हा मार्केट ऑर्डर्सचा डेटा पॉईंट प्रोव्हाइड करू शकतो. ओके, आणि तिसरी गोष्ट आहे की हा आपण चार्ट्सवरतीच प्लॉट करू शकतो. हे त्याचे मेन बेनिफिट्स आहेत. रिअल टाईम आहे विदाउट डिले ऑफ 1 सेकंड. सेकंड, तुम्हाला हा मार्केट ऑर्डर्सचा डेटा पण प्रोव्हाइड करतोय, ना की कोणता लिमिट ऑर्डर्स किंवा डिफरंट थिंग. आणि एक आहे तिसरा, चार्ट्सवरतीच आपण हा प्रोव्हाइड करू शकतो. ओके, इकडे येतो. ठीक आहे, नाव ह्यामध्ये अजून एक ऑर्डर कॅल्क्युलेट केली जाते जी असते IOC ऑर्डर. ओके, सो IOC ऑर्डर असतं तरी काय. जर तुम्ही IOC ऑर्डर बघितलात तर इट्स कंपॅरेटिव्हली जर मी सांगायचं म्हटलं तर इमिजिएट ऑर कॅन्सल्ड. ओके, लेट्स अज्युम जर एक IOC ऑर्डर जनरली जे आहेत ना ते मोठे अचानक क्लायंट्स, इन्स्टिट्यूशनल ट्रेडर्स जे असतात ते, किंवा प्रॉप डेस्क जनरली जे यूज करतात ते जनरली IOC ऑर्डर पंच करतात. सपोज 10 लाख क्वांटिटी आहे आणि मला 10 लाख क्वांटिटी ह्या प्राईजवरतीच पाहिजे सपोज, लेट्स फॉर एन एक्झाम्पल. ओके, सो IOC ऑर्डरमध्ये काय होतं की मार्केटमध्ये सपोज तेव्हा 5 लाख क्वांटिटीज अवेलेबल आहेत, 10 लाख नाहीत पण 5 लाख ऑर्डर्स आहेत. सो 5 लाख ऑर्डर्स एक्झिक्यूट झाली होते आणि जे पेंडिंग 5 लाख आहेत ते इमिजिएटली कॅन्सल होऊन जातात. म्हणजे एकतर भाव मिळाला तर त्या भावामध्ये जेवढे मिळतात तेवढे उचलणार, नाही मिळतं कॅन्सल, विच इज इमिजिएट ऑर कॅन्सल. ओके, सो ते पण कुठेतरी आपल्याला इथे बघायला मिळतात. नाव हा जो डेटा पॉईंट आहे ना हा असा नाही आहे की प्रत्येकजण अफोर्ड करू शकतो, कारण थोडाफार जर मी बघायला गेलो तर रिटेलला पॉसिबल नाही आहे. कारण ह्याची मिनिमम इन्व्हेस्टिंग जर मी बघायला गेलो तर स्टार्टिंग इन्व्हेस्टमेंटच तुम्हाला 1-1.5 करोडची लागते. त्याच्यानंतर वर्किंग कॅपिटल इज अ डिफरंट थिंग. का, कारण डेटा पॉईंट खूप ह्यूज आहे आणि
असं नाही की हा डिरेक्टली मी इंटरनेटने डाउनलोड केला आणि एक्सेलवरती त्याच्यावरती रिसर्च केलं. इट्स नॉट लाईक दॅट. आपल्याला को लोकेशन्सवरती सर्व्हर प्लॉट करावे लागतात. सो को लोकेशन्सवरतून सर्व्हरकडे तो येतो, डेटा पॉईंट येतो आणि तो डेटा पॉईंट मग आपल्याकडे येतो, राईट. सो रॅक्स वगैरे लावणं, त्याच्यानंतर टीम उभी करणं, सो त्याच्यातच सगळी इन्व्हेस्टमेंट जाते. सो हे HNI इन्स्टिट्यूशनल ट्रेडरकडे खूप मोठा फंड असतो, त्यांच्याकडे खूप ह्यूज क्वांटिटीने किंवा ह्यूज फंडने ते ट्रेड करत असतात. दॅट्स वाय की कुठेतरी जो आहे तो मार्केटमध्ये तुम्हाला एखादे त्यांच्याकडे जास्त हा डेटा पॉईंट मिळेल. बट कॉन्सेप्ट एक एकटा आहे जो डेटा पॉईंट घेतोय आणि रिटेलकडे प्रोव्हाइड करतो. आहे खूप जणांकडे, पण कॉन्सेप्ट एक एकटा ज्याच्याकडे हा डेटा पॉईंट आहे आणि स्पेसिफिकली तो रिटेलला प्रोव्हाइड करते. ओके, सो हा डेटा पॉईंट आपल्याला वापरायचा कसं आहे, सिम्पल आहे. आपण आधी चार्ट्सवरती बघूया बँक निफ्टी. सो इथे मी बँक निफ्टी ओपन करतो. ओके, फाईन. ओके, सो सिम्पल बघा, हा जो डेटा पॉईंट आहे ना, हा तुम्हाला फर्स्ट तुम्हाला एक्सप्लेन करतो की चार्ट कसा प्लॉट करायचा आहे. ओके, सो मी इथे तो इंडिकेटर्सवरती इथे 2 इंडिकेटर्स सिलेक्ट करणार मी, बायर इनिशिएटेड क्वांटिटी आणि सेलर इनिशिएटेड क्वांटिटी. ओके, अँड अप्लाय दी चेंजेस. ओके, नाव मी इथे काय करणार, मी या दोन्ही स्केल्सना थोडाफार इथे ना चेंजेस करतोय. मी काय करणार, बायरकडे येणार, इथे सेटिंग, बायर वी ऑलवेज चूज इन अ ग्रीन कलर. सो याला ग्रीनमध्ये ठेवा आणि लाईन चार्टमध्ये कन्वर्ट करा. ओके, त्यानंतर मी इथे ना सेलर सेटिंग, सेलर वी ऑलवेज चूज इन अ रेड कलर. सो रेड लाईन. ओके, नाव या दोन्ही स्केल्सला मी एकत्र मर्ज करणार. सो मर्ज कसं करतो मी 3 डॉटवरती क्लिक करणार, मूव्ह टू वरती क्लिक करून एक्झिस्टिंग पेन अबाव, अँड यू कॅन सी इथे 2 स्केल्स आहेत, ए आणि बी. सो मी इथे ए वरती क्लिक करतो, मर्ज ऑल स्केल इन टू वरती क्लिक करून ऑन द राईट हँड साईड, दॅट्स इट. आणि मी इथे पोझिशन ह्या सेव्ह करणार. सो म्हणजे हा प्रत्येक वेळी मला डेटा पॉईंट प्लॉट करण्याची गरज नाही आहे. ओके, सो कधी हा डेटा पॉईंट यूज करत असाल तेव्हा 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. कोणत्या 3 गोष्टी, वाटल्यास लिहून ठेवा, जे पहिल्यांदा व्हिडिओ बघतात ते. पहिली गोष्ट म्हणजे मिनिमम 30-35 मिनिट्सचं कन्सॉलिडेशन झोन पाहिजे तुम्हाला. ओके, मार्केटमध्ये, किंवा वेट करा की कुठे डेज हाय किंवा डेज लो कुठे ब्रेक होते का. ओके ओके, सेकंड, इफ ब्रेकआउट आहे देन बायरची जी क्वांटिटी पाहिजे ती डबल असली पाहिजे ॲज कम्पेअर दॅन दी सेलर. जर मार्केटमध्ये ब्रेकआउट असेल देन बायर क्वांटिटी डबल असली पाहिजे सेलरच्या प्रमाणे, आणि जर मार्केटमध्ये ब्रेकडाऊन आहे ओके देन सेलर क्वांटिटी डबल असली पाहिजे ॲज कम्पेअर दॅन दी बायर्स. ओके, तर आता इथे सिम्पल बघा, जर मी थोडाफार कन्सॉलिडेशनवरती मी एक व्हिडिओ बनवले ह्याच्यावरती, इथे कन्सॉलिडेशन होते, ते ब्रेकआउट जर तुम्ही बघा एक मोमेंटम आहे. बट जर तुम्ही हा लो बघितला ना, स्विंग लो जो स्पेसिफिक हाय जो क्रिएट केलेला इकडे, ओके, लो तुम्हाला इथे थोडाफार मिळेल, पण जो हाय इकडे क्रिएट केलेला त्याचा ब्रेक पण त्याने इथे केला आणि टेक्निकली इथे पण एक त्याने ब्रेक केला आहे. नाव यू कॅन सी द क्वांटिटीज, इकडे तुम्ही क्वांटिटीज बघू शकता. बायर्स जे आहे ते समवेअर अराउंड आहेत 630 आणि सेलर्स जे आहे ते समवेअर अराउंड आहेत 6315. सो ॲग्रेशन जो आहे तो कुठेतरी जास्त आहे सेलिंगकडून. आपल्याला जो पाहिजे तो किती पाहिजे, डबल पाहिजे होता, इकडे डबलपेक्षा जास्त आहे. सो ॲग्रेशन जो आहे तो सेलिंगकडून थोडाफार जास्त आहे. यू कॅन सी एक फॉल आपल्याला बघायला मिळतो मार्केटमध्ये, राईट. सो ऑलमोस्ट जर मी इथे लेट्स सी मी इथे प्राइस रेंज जरी लावली, ओके, सपोज जर मी इथे प्राइस रेंज लावली ह्या टॉपिक इथून इथपर्यंत तरी ऑलमोस्ट 820 पॉईंट्सचा फॉल आहे, जो एक आपण इझिली कॅप्चर करू शकत होतो विथ द हेल्प ऑफ दिस पर्टिक्युलर थिंग. बट दॅट्स हाऊ यू कॅन टेक अ ट्रेड. ओके, ऑर्डर बुक जर डेटा पॉईंट ज्यांना कोणाला यूज करायचं ना, खूप सोपी पद्धत आहे. चेक करा की कुठे मार्केट ऑर्डर्स पडत आहेत, ओके, आणि स्पेसिफिकली ट्राय करा की कुठे ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनची अपॉर्च्युनिटी आहे का. टेक्निकली जर तुम्ही इथे बघितलं तर इथे तुम्हाला एखादा ब्रेकआउट बघायला मिळतो. बघा ही ब्रेकआउट कॅन्डल आहे, तर तुम्ही क्वांटिटीज इथे नीट पाहिलात तर बायर्सची जी क्वांटिटी ती आहे डबल आहे, आणि यू कॅन सी एक मोमेंटम बघायला इथे बघायला मिळते, राईट. अराउंड धिस लेवल इथून इथपर्यंत जरी आपण गेलो तर 304चा एक मोमेंटम आहे. सो तुम्ही जो आहे तो इझिली कॅप्चर करू शकता. सो देर आर मल्टिपल थिंग्स, डेटा पण मल्टिपल आहेत, बट दिस इज द थिंग यू कॅन यूज इट. ओके, सिम्पल गोष्ट आहे, ब्रेकआउट ब्रेकडाऊन क्वांटिटीज डबल, दॅट्स इट. ओके, हाय लो मार्क करायचं असेल तर यू कॅन मार्क दिस
किंवा कन्सॉलिडेशन सोबत जा. कन्सॉलिडेशन कुठे मिळालं, त्याची ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी शोधा, ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी शोधा. जर ती तुम्हाला तिकडे मिळाली देन यू कॅन गो विथ दिस पर्टिक्युलर थिंग. ओके, नाव हीच गोष्ट तुम्ही बँक निफ्टीमध्ये वापरतात, सेम गोष्ट तुम्ही निफ्टीमध्ये पण वापरू शकता, स्टॉक्समध्ये पण वापरू शकता. बस फक्त चेक करा की स्टॉक लिक्विड आहे का, किंवा लिक्विड स्पेसिफिकली असेल तर कसं एक स्पेसिफिकली तुम्हाला चार्ट वगैरे प्रॉपर लीड करता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा मार्केट ऑर्डर्स डेटा पॉईंट आहे. स्टॉक्समध्ये थोडाफार जास्त जर तुम्ही बोललं तर लिमिट ऑर्डर जास्त लागतात. सो ट्राय टू गो विथ द लिक्विड स्टॉक्स, तिकडे तुम्हाला चांगला बेनिफिट मिळेल. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. आजचं हेच होतं की बँक निफ्टीचा जो मोमेंटम आहे तो ओव्हरऑल कसा फाइंड आउट करायचा असतो विथ द हेल्प ऑफ दिस पर्टिक्युलर डेटा पॉईंट. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर, सबस्क्राईब करा. आणि सेकंडली जर ज्यांनी कोणी अजूनही ही ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. 25 फ्री टूल्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळून जाईल. आणि ज्यांना कोणाला अजून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहिजे तर व्हिडिओ लायब्ररीची लिंक पण ॲप्लिकेशनमध्ये आहे, सो ती पण तुम्ही घेऊ शकता. थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाईम. बाय.